नमस्कार मंडळी, मी भोरावकर बाई आज तुम्हाला उपमा करून दाखवणार आहे। चला आता मग त्याला लागणारे साहित्य आपण बघूया। याला हिरवे वाटाणे लागणार आहेत, थोडीशी उडदाची डाळ, 4-5 कढीपत्त्याची पानं, जाडा रवा, टमाटर, मिरची, कांदा आणि बारीक किसलेला गाजर। आता आपण इथे कढई तापत ठेवलेली आहे आणि एक साइडला आपण पाणी तापत ठेवलं। जेवढं लागेल तेवढं पाणी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। आता कढई आपली तापली की मग त्यामध्ये आपण जो जाडा रवा आहे तो भाजून घ्यायचा। थोडासा लालसर होईपर्यंत रवा आपण व्यवस्थित भाजून घेऊया। आता बघा आपला व्यवस्थित हा रवा भाजून झालेला आहे। मी हा साइडला आता काढून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालूया। जेवढं लागेल तेवढं आपण तेल घालून घेऊया। मग तेल आपलं व्यवस्थित तापलं की मग त्यामध्ये आपण 4-5 कढीपत्त्याची पानं घालूया। मग ती पानं व्यवस्थित तडतडली की मी त्याच्यामध्ये लगेच आपण थोडीशी उडदाची डाळ घालून घेऊ। ती उडदाची डाळ थोडीशी आपण लालसर करून घेऊया, खूप लाल नाही करायची, थोडीशी करूया, कारण नंतर ती कांद्याबरोबर ती भाजली जाणार आहे। मग आपण लगेच लांब कापलेली मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालूया। तुम्हाला जर बारीक मिरची कापायची असेल तर तुम्ही बारीक मिरची कापू शकता, मी लांबडी कापून घातलेली आहे। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स झालं की मग त्यामध्ये आपण 1 चमचा राई आणि 1 चमचा जिरं घालून घेऊया। तेही सगळं आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया। कांदा थोडासा लालसर भाजून घ्यायचा। आता बघा व्यवस्थित आपला कांदा आपला भाजून झालेला आहे। मग त्यामध्ये आपण 1 मोठा टमाटर बारीक चिरलेला घालून घेऊया आणि हिरवे वाटाणे, मी हिरवे वाटाणे हे शेंगातले घेतलेले आहेत, ते लगेच शिजतात म्हणून तेच वाटाणे घ्यायचे। आता हे सगळं आपण व्यवस्थित परतून घेऊया। व्यवस्थित आपलं हे सगळं व्यवस्थित परतून झाले। आता आपण त्यामध्ये गरम पाणी आहे ते घालून घेऊ। व्यवस्थित आपले बघा उकळ आले, गरम पाणी घातले की लगेच त्याला उकळ येते, मग आपण गरम पाणी करायचं। मग आपण त्यामध्ये थोडीशी 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आहे। आता हे सगळं आपलं व्यवस्थित उकळ आले। मी हळद घातली, काय का तुम्हाला जर सफेद करायचं असेल तर तुम्ही सफेदही करू शकता, मी पिवळा करणार आहे म्हणून त्यामुळे थोडीशी हळद घातलेली। आता ही आपण 5 मिनिटाला शिजत ठेवायचं, कारण ते वाटाणे थोडे शिजले पाहिजेत, म्हणून ते 5 मिनिटं आपण त्याला झाकण लावून शिजवून घ्यायचं। हे बघा आता वाटाणे आपले सगळे शिजलेले आहेत। आता आपण त्यामध्ये बारीक किसलेला गाजर घालून घेऊया। तेही सगळं व्यवस्थित सगळं मिक्स झालं की मग त्यामध्ये आपण जो रवा आपण भाजून घेतलेला आहे जाडा रवा, तो लगेच आपण त्याच्यामध्ये घालून घ्या। बघा व्यवस्थित उकळी मस्त आलेली आहे, रवा घातले, रवा पण टाकलं, मस्त उकळी आलेली आहे। गॅस लगेच बारीक करायचा आणि तो रवा पूर्ण आपण कढईमध्ये परतून घ्यायचं। सगळं व्यवस्थित सगळे मिक्स करून घेऊया। हे बघा आपलं आता सगळं व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपण त्याला परत 5 मिनिटाची वाफ देऊया। आता ही आपली वाफ झालेली आहे। हे बघा आपला रवा मस्तपैकी आता फुलून आलेला आहे। हे बघा तुम्ही बघू शकता, एकदम सुटसुटीत झाला आहे। जेवढा पाणी लागेल तेवढाच घातला आहे, चिकट नाही झालेला, एकदम मस्त सुटसुटीत झालेला आहे। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। हे बघा आता ती कोथिंबीर पण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित आपल्या खाली कढईला पण नाही रवा लागलेला आहे, व्यवस्थित रवा शिजला आहे, त्यातले वाटाणेही शिजलेले आहेत छानपैकी। आता हा उपमा आपला तयार झालेला आहे। हे बघा व्यवस्थित मस्त शिजलेला आहे। आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल मंडळी तर मला लाईक करा आणि फॉलो करा। धन्यवाद।